अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेत महाराष्ट्रामधील 12 ते 13 जणांचा मृत्यू झालाय. मुंबई, रायगड, कल्याण, डोंबिवली, नागपूरसह पिंपरी चिंचवडमधील एका व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे. एअर इंडियाच्या विमानात कॅबिन क्रू असलेल्या 22 वर्षीय इरफान शेख याचा अहमदाबाद दुर्घटनेत मृत्यू झाला. इरफान हा पिंपरी चिंचवड शहरातील आहे. नुकत्याच झालेल्या बकरी ईदच्या सणाला इरफान पिंपरी चिंचवडमध्ये आला होता. हा कुटुंबासोबतचा त्याचा अखेरचा सण ठरला. अहमदाबाद विमान दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये केबिन क्रूमध्ये कार्यरत असणाऱ्या इरफानचाही मृत्यू झाला. इरफानसारख्या तरुणाचा अपघाती मृत्यू काळजाला भिडणारा आहे. इरफान शेख हा आपल्या कुटुंबासोबत पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकारामनगर परिसरात वास्तव्यास होता. इरफान शेख हा एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये कॅबिन क्रूमध्ये गेल्या काही दिवसांपासून कार्यरत होता. पण गुरुवारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलाच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी समजताच कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. इरफान हा बकरी ईदच्या सणाला पिंपरी चिंचवड शहरात आपल्या कुटुंबाच्या भेटीला आला होता. हा सण कुटुंबासोबतचा त्याचा अखेरचा सण ठरला. कल दोपहर को ही समझ में आया, जैसे फ्लाइट ये उधर क्रैश हो गया, न्यूज़ में आया. अभी वो हर रोस्टर उसके माँ को बेचता था. उसके माँ को तुरंत समझ में आया, उसने फ़ोन ट्राई किया लेकिन कुछ हो गया नहीं. उसके बाद तुरंत समीर भाई, उसके वाइफ और ये इन्होंने गाड़ी लेके जाके उनको उधर पूना में छोड़ के आए उधर जाने के. फैमिली में दादा दादी, अम्मी अब्बा और एक भाई है. रोज़ बाहर ही रहता था, यानी हफ्ते महीने में एक बार वो बॉम्बे में ये था, उसको फ्लैट लेके दिया होता, उधर ही रहने का, और उधर आने के बाद फिर उधर आता था. अभी उसके अम्मी अब्बा और उसका भाई और उनका साला है, वो भी गए उधर लाने के लिए. इरफानला एअरलाईनमध्ये करिअर करायचं होतं. गेल्या काही दिवसांपासून तो एअर इंडियामध्ये क्रू मेंबर म्हणून काम करत होता. उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहणाऱ्या 22 वर्षीय इरफान याच्यावर काळाने घाला घातला. इरफानच्या जाण्याने कुटुंबियाच्या मनावर मोठा आघात झालाय. काळाने इरफान शेख याला हिरावून घेतल्यामुळे कुटुंबीय दुःखात बुडाले आहेत. इरफान बचपन से यही पला बड़ा है, इसी घर में रहता है, बचपन से यही पढ़ा बड़ा है. और जैसे ही उसका कॉलेज और पढ़ाई ख़त्म हुई, उसने विस्तारा कंपनी ज्वाइन की और विस्तारा और एयर इंडिया मर्ज होने के बाद इंटरनेशनल फ्लाइंग उसने शुरू की. अभी रिसेंटली वो हमको बकरीद के दिन आया था, 2-3 दिन था इधर, तभी हमारी मुलाकात हुई. 3 दिन के लिए आया था वो, 2 से 3 दिन था यहाँ पे. नहीं, ऐसे कुछ भी एक्सपेक्टेड नहीं था. अभी उनका कहना है कि डीएनए टेस्ट होने के बाद ही हैंड ओवर करेंगे. डीएनए टेस्ट का रिपोर्ट आने के लिए 48 आवर्स टू 72 आवर्स लगते हैं. तो कल रात को उसके बड़े भाई का ब्लड सैंपल लेकर गए. इरफानचं पार्थिव आणण्यासाठी आई आणि भाऊ अहमदाबादकडे रवाना झाले आहेत. डीएनए तपासणी झाल्यानंतरच इरफानचं पार्थिव कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येणार आहे. तब्बल 700 फूट उंचावरून विमान कोसळल्यामुळे मोठा स्फोट झाला आणि सर्वांची क्षणात राख रांगोळी झाली. आतापर्यंत 200 पेक्षा जास्त मृतदेह ताब्यात घेण्यात आलेत. मृतदेह पूर्णपणे जळलेले असल्यामुळे ओळख पटत नाहीये. त्यामुळे डीएनए चाचणी करण्यात येते. या विमान दुर्घटनेत आतापर्यंत 265 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलंय. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पिंपरी चिंचवड.